नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीत 37 पैकी तब्बल 35 उमेदवारांनी अनामत रक्कम गमावली आहे. प्रहारच्या उमेदवारांना सुद्धा डिपॉझिट गमावलं आहे. अनामत रक्कम वाचवण्यासाठी संबंधित उमेदवारांना किमान 1,95,172 मतं मिळवणं आवश्यक होतं. एवढी मते केवळ विजयी उमेदवार काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि त्यांच्या निकटतम प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपच्या नवनीत राणे यांनाच मिळाली. त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी शासन दरबारी जमा केलेले 12,500 रुपये परत मागण्याचा अधिकार केवळ या 2 उमेदवारांनाच आहे. गेल्या 26 एप्रिल रोजी पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी झाली. यावेळी ही बाब स्पष्ट झाली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप, प्रहार, बसप, रिपब्लिकन सेना यासारख्या पक्षांसह एकूण 37 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये अपक्ष उमेदवारांचा भरणा अधिक होता. या सर्वांना सुमारे 12.25 लाख मतदारांनी मतदान केलं. त्यापैकी 11,71,035 मतं वैध आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार वैध मतांच्या 1/6 मतं प्राप्त करणाऱ्या उमेदवाराचं डिपॉझिट बचावतं. ही 1/6 संख्या 1,71,035 आहे. त्यामुळे तेवढे किंवा त्याहून अधिक मतं मिळवणाऱ्या उमेदवारालाच 12,500 रुपये डिपॉझिटची रक्कम परत मिळेल, असं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं. आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी वातावरण निर्मिती केली होती. मात्र ही वातावरण निर्मिती प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत टिकू शकली नाही. परिणामी प्रहार उमेदवाराचं डिपॉझिट सुद्धा बचावलं नाही.